निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। शुभम भवतु। गुरुवर, आपण राज्य सोडून का गेलात? माझे जे कार्य होते ते मी केले। राज्याचा जो प्रमुख आहे त्याच्या अंतरात्म्याला हाक मारली आहे। तो बदलेल, मग प्रजाही बदलेल। मी खरंच बदलत चाललो आहे गुरुवर। तुम्हाला पुन्हा भेटल्यापासून मला पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटावंसं वाटतं। मी समजू शकतो, तुझ्यात होत असलेला बदल मला दिसतो आहे। गुरुवर, आता मला मार्ग दाखव। ह्या मनुष्य जन्मात आपला गुरु कोण आहे हे समजणं, त्याला शोधणं आणि त्याच्या शरण जाणं हा योग सहजासहजी येत नाही। तुझ्या आयुष्यात हा योग आला आहे। गुरुवर, माझा शोध संपला आहे। गुरु शिष्याची भेट व्हावी म्हणून कित्येक देवी देवता चेतना विभूती कार्य करत असतात, कारण या सगळ्यांपुढे बाकी सगळे योग छोटे ठरतात। गुरुवर, मला जाणवतं आहे आपले पुन्हा दर्शन झाले आणि मी अंतर्बाह्य बदलून गेलो। मला राज्य, राजवैभव, उपभोग यात काहीही रस राहिला नाही। तू अध्यात्माच्या पहिल्या पायरीवर आहेस, इथून शिखर गाठायचं आहे। यातून सहज सुटका नाही। हे शिखर गाठेपर्यंत तुझं मन कशातही रमणार नाही। आता काय करू गुरुवर? जिथे मन रमत नाही ते स्थान सोडून दे। ज्या माणसात मन रमत नाही ती माणसं सोडून दे। तुला एकांत हवा आहे, एकांत आणि मौन याच्यात तू स्वतःचा शोध घे। परंतु मी नसेल तर राज्याचं काय गुरुवर? कोणा वाचून कोणाचंही अडत नाही राजन। आदी मायेची लीला आहे, त्यामुळे मायावी जग खरं वाटतं। इथून जाताना तुला सर्पदंश झाला आणि तू मेलास, तरी तू गेल्याने राज्यकारभार चालणार नाही का? तुझ्या बायका पोरांना प्रजेला दुःख होईल, पण त्यामुळे कोणी जगायचं सोडणार नाही। किती राजे आले, किती राजे गेले, कोणाला आठवणही नाही। आणि ज्यांची आहे त्यांच्या आठवणीला काही अर्थ नाही। कारण ते जीव पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात असेल कुठेतरी। तुम्ही आठवण काढून काय होईल? बरं, ज्याचा आदर्श वाटतो त्याने सांगितलेल्या आदर्शावर कोण चालतं हाही प्रश्नच आहे। हा भ्रम आहे राजन, यातून बाहेर पड।
हा शुभ संकेत आहे. हे गुरुवर, मी आपण सांगितलेल्या मार्गावर चालायला तयार आहे, पण मला थोडा अवधी हवा आहे. निर्णय आता इथे आहे, पुढच्या क्षणी काही नाही. आज तिघी एकत्र आलात. कारण माहिती आहे की तुम्हाला, गोपीचंद माझ्या गुरूंकडे गेलाय, हेच ना? होय, माझं ऐका. लोमावती, तू तुझ्या मुलाला आश्रमात शिक्षणासाठी पाठवलं आहेस, त्याला परत घेऊन ये. ह्याचा अर्थ काय? गोपीचंद जर खरंच निघून गेला तर राज्याचा उत्तराधिकारी नेमावा लागेल, आणि तो तुमचाच पुत्र असावा. म्हणजे तुमचं बोलणं झालं आहे तर? नाही, पण मी ओळखते त्याला. आई आहे मी त्याची. पण मग आमचं कसं होणार? कोणाचंच कोणा वाचून अडत नाही. जग रहाटी आहे ही. सगळं काही सुरू राहतं. निर्णय घे गोपीचंद. मी राज्य, नातीगोती, धन सोडून देतो आहे. नाथपंथात तुझा प्रवेश निश्चित आहे. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख सत्य आणि धर्माचे कार्य श्रेष्ठ आहे. तुझे स्वागत आहे. तुझा जो निर्णय आहे त्याची जाहीर घोषणा कर. सगळ्यांना समजू दे की गोपीचंदने राजवस्त्र सोडून भगवी वस्त्र परिधान केलेली आहे. स्वामी आल्यापासून त्यांच्या कक्षात आहेत आणि त्यांनी द्वार लावून घेतले आहे. असं काय घडलंय? वाटेत ते असेच गप्प होते. आता काही अवधी जाऊ द्या. गोपीचंद जर बाहेर आला नाही तर आपण सगळे मिळून त्याच्याकडे जाऊ. मी बोलते त्याच्याशी.
गोपीचंद, हे काय चालवले आहेस तू? अहो, आम्ही किती काळजीत आहोत. काय झालं आहे ते सांगत का नाही? महाराज, खरंच तुम्हाला काय झालं ते सांगा. मी संन्यास घेण्याचं ठरवलं आहे. नाही, मी तुम्हाला असं काही करू देणार नाही. गोपीचंद, हा खूप मोठा निर्णय आहे. मला कल्पना आहे मात्र, पण आता जर मी इथे थांबलो तर मीच माझी फसवणूक केल्यासारखं होईल. माझी आता कसलीच इच्छा राहिली नाही. हा राज्यकारभार कोण बघणार? आपल्या पुत्राला आश्रमातून बोलवा. त्याला गादीवर बसवा आणि त्याच्या वतीने तुम्ही राज्यकारभार सांभाळा. गोपीचंद, ही घटना दुर्मिळ असेल. एका राजाने आपलं राजवैभव सोडून स्वतःच्या आत्मोद्धारासाठी आणि लोककल्याणासाठी संसारातून बाहेर पडणं हे खरंच कौतुकास्पद आहे. उदात्त ध्येयासाठी काही त्याग करावे लागतात आणि ते तू करतो आहेस. जगरहाटी सुरू राहील, परंतु तुझ्या हातून जे कार्य घडेल ते सुवर्णाक्षरात लिहिले जाईल. तुझे नाव नाथ परंपरेत आदराने घेतले. मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार केलेला आहे. शुभम भवतु. गोपीचंद, मी माझ्या आयुष्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते मला पूर्ण करता आलं नाही, पण तू ते पूर्ण केलंस. गुरुकृपा आहे, दुसरं काही नाही. आता आम्ही तुमच्याशिवाय कसं राहायचं? मला तुमचं दुःख समजतंय,
पण मी तुम्हाला त्या परमेश्वराच्या स्वाधीन केला आहे. तुमच्यासाठी जे योग्य असेल ते तो घडवेल. महाराज, तुम्ही खूप मोठा आधार आहे आमच्यासाठी. पुन्हा एकदा विचार करा आणि कृपया थांबा. आता निर्णय झाला आहे, तो माघारी घेता येणार नाही. मी आपल्या पुत्राला आश्रमातून घेऊन आले आहे. सेवक, त्याला घेऊन या. मी घोषणा करतो, माझा पुत्र या राज्याचा उत्तराधिकारी आहे. त्याच्या वतीने तुम्ही राज्यकारभार बघावा. मला आज्ञा द्या. गुरुवर, आता आपण राज्यात प्रवेश करूया. होय. राज्यात काही वार्ता आहे का? आमच्या राजानं आमच्यासाठी लई केलं. आमच्या राजाला बरं नाही आहे आणि त्याच वाईट वागतंय बघा. हे बघा, काळजी करू नका, काहीतरी चांगलंच घडेल. आता तुम्हीच आशीर्वाद द्या. चिंता नसावी. गोरक्ष, यम इथूनच आत गेला आहे. आपण लवकरात लवकर जाऊया. होय गुरुवर.